मोहिनी, किती वेळ मी अशी पिंट टोचत बसणार आहे? काहीतरी मोठं करूया, मोठा हत्यार आणूया. सुरा आणते, 2 तुकडे करते आणि तो बैल शिवा जिथे कुठे असेल ना मारून टाकते त्याला. ही घाई मसणात नाही. तुझ्यासारखी अति घाई करून मला तोंडावर पडायचं नाहीये. जे काही करायचं ना ते हळूहळू करायचंय. आले लक्षात? तुझी अक्कल पाजळू नकोस प्लीज. मोहिनी, अगं ही खूप चांगली संधी आहे, तू का गमावतेस? अगं एक गावात खेळ खल्लास होऊ शकतो, तू का वेळ लावतेस त्याला? का लांबण्याला नेतेस? अगं बिंडोक बाई, किती प्रश्न पडतात तुला. जरा कंट्रोल कर. मला त्याला आत्ता मारायचं नाहीये आणि चेटकोबाचाही आदेश नाहीये आणि मला त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचंय. त्याच्यातले 6 दुर्गुण जागे करायचेत. म्हणजेच शिवामध्ये काम, क्रोध, मोह, मत, मत्सर या 6 दुर्गुणांचा उद्रेक झाला पाहिजे आणि शिवा शक्तीमध्ये मत्सराची ठिणगी पडायची. त्या दोघांचे कायमचे प्रेमाचे संबंध मला खराब करायचेत. आणि त्यासाठी काय करणार आहेस तू? कळेल, लवकरच कळेल. डोंबलं माझं नुसत्या तोंडाच्या बाता. ही मोहिनी उल्काय उल्का. मला हलक्यात घ्यायचं नाही. निघ, थांब आणि परत माझ्या समोर तुझं ज्ञान पाजळायला यायचं नाही. निघ. शिवा, आता मला फक्त तूच हवायस. एक काम करते, तू आज चल, मी व्यवस्थित लाईट मध्ये बघते. नको नको नको. अरे चल शिवा, आज व्यवस्थित लाईट मध्ये बघू शकू आपण. नको बोला ना, नाही यायचं मला. ओके चल. शिवा, तुला दुखतंय म्हणून म्हणते आपण आज जाऊयात. अम्मा आणि आप्पा आहेत, आपण लाईट लावून. नाही बोललो ना, नाही यायचं आपल्याला. उगाच अम्मा आपण डिस्टर्ब नको. शिवा हे बघ, शांत हो. तू आत येऊ शकत नाही हे तुम्हाला शांतपणे सांगू शकतोय. ठीक आहे, नाही यायचं आपल्याला आतमध्ये. जाऊन झोपतो. नको बोला ना, नाही यायचं मला. शिवा इतका रोडली का वागला? इतका रोडली तो कधीच वागला नव्हता माझ्याशी. मग अचानक असं काय झालं असेल त्याला? त्याला एकदा कॉल करून विचारू का? नाही नको, जाऊ दे. पुन्हा चिडेल तो माझ्यावर. काम करते, उद्याच बोलते त्याच्याशी. काय दिवस आलेत, कपड्यांच्या घड्या घालायला लागतात. आमदार खासदार व्हायला आलो तो, कपड्यांच्या घड्या घाल. कोरोना अशाच कपड्यांच्या घड्या घालत राहिलास ना, एक दिवस तुझ्या मंत्रिपदाला पण घडी लागेल. अरे मला नाही करायचं हे, का करतोय मी? वाव, मोहिनीचा ड्रेस. मोहिनीचा ड्रेस. मोहिनी म्हणजे माझ्या आयुष्याच्या वळणात आलेली खूर परीच. मोहिनी. डंग 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 डंग. काय चाललंय? हा ते कपड्यांशी बोलत होतो. कपड्यांशी. काय लिहिलं मला? पाऊस ऐनवेळी पडला म्हणून ती शुकत नाहीये. मालूम मालूम. शट अप.
इडियट. मोहिनी, ऐक ना, आपल्या इथूनच घराच्या जवळ आहे ना 4 किलोमीटरवर नवीन मॉल ओपन झालाय. तुला काय लागणार आहे का? पावडर, लिपस्टिक किंवा आय शॅडो वगैरे काही करायला काही लागणार आहे? काही लागणार असेल तर आपण जाऊ ना, आपण एकत्र जाऊन घेऊन येऊ शकतो. हा, जाऊया. त्याची काहीच गरज नाही, कारण मी मागितल्यावर मागितल्या क्षणी मला सगळं मिळतं. नाही, मला माहिती आहे, म्हणजे तुला लगेच मिळतं. चेटकोबा जादू करतो ना, अटक मटक सटक करून तुझ्या समोर सगळ्या गोष्टी येत असतील नाही का? मोहिनी, मला सांग, तुला पण जादू येते का? नाही, जादू येत असेल तर माझं एक काम करशील का? माझी आहे ना हाईट थोडी कमी आहे, एवढीशी वाढवू शकतेस का? म्हणजे मी तुझ्या लेवलला येऊ शकतो, म्हणजे आपली समसमानता होऊ शकते नाही का? म्हणजे आपला जोडा आहे ना 100त 1 दिसू शकतो. कसं वाटतं तुला? करशील थोडीशी जादू? प्लीज कर. शट अप. मोहिनी, पोचलास का तू घरी? तू ठीक आहेस ना? एवढा का चिडलास माझ्यावर अचानक? काय? आपण चिडलो तुझ्यावर? हो, या आधी कधीच तू माझ्यावर असा रागवला नव्हतास. मग आज अचानक एकदम काय झालं तुला? हा, ते मानेवर काहीतरी चावलं होतं ना, त्याची चिडचिड झाली आणि बोलून गेलो असेल. जाऊ दे, मी झोपतोय, तू पण झोप. इडियट, मला शॉपिंगला घेऊन चाललाय. मूर्ख. शिवा, तयार राहा, मी आली आहे. शिवा, तुला उद्या खूप मोठं काम करायचंय आणि ते फक्त तूच करू शकतोस. आता मी जे काही सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. चेटकोबा, चेटकोबा, बरं झालं तू आलास. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. माहितीये मला, तू शिवाला वश करण्यात यशस्वी झालीस. तू तुझं काम प्रामाणिकपणे पार पाडलेस. आता या खेळातले पुढचे पासे टाकायला तयार राहा. पण हे काम आता तुलाच करायचं आहे. फक्त एक मेख आहे.
कसली? येत्या अष्टवक्री अमावस्येला मी माझ्या सगळ्या शक्ती तुला प्रदान करणार आहे, पण त्यानंतर मी तुला काहीही मदत करू शकणार नाही. काही हरकत नाही. तू माझ्यावर जबाबदारी दिलीस म्हटल्यावर अष्टवक्री अमावस्येच्या आत ती मी पार पाडेन. मला अधिक शक्तीची गरज नाही लागणार. सगळं काळजीपूर्वक करावं लागेल. जरा जरी डगमगलीस तरी सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. नाही डगमगणार. मी कुठलीच चूक करणार नाही याची ग्वाही मी तुला देते. काय करायचं ठरवलंयस? म्हणजे काहीतरी विचार केला असशीलच ना? वेगळं काही करत नाहीये मी. तू दिलेल्या आदेशाचं पालन करते. वार न करताच हळूहळू गळा चेपते. त्या दोघांमध्ये फूट पडायला आरंभ झालाय. खूप प्रेम करतात ना दोघं एकमेकांवर. आता बघ त्याच प्रेमाची राख रांगोळी करते की नाही मोहिनी. बस हा आत्मविश्वास असाच कायम ठेव. यशस्वी हो. अटक मटक सटक. अरे शक्ती, काय कोणी केलंय सगळं? ए गाइस, विदाउट आमच्याशिवाय कोण करणार? अख्ख्या गुहेचं रूपडच बदलून टाकलंय आम्ही. यस. खरंच रे, मस्त केलंय तुम्ही. एकदम मस्त सेट केलंय सगळं. खूप छान दिसतंय. बरं, आणखी एक काम करायचं. तो बाहेर जो टेबल आहे ना, ते काय नोकर आहेत का तुझे? ऑर्डर सोडतेस? स्वतःची कामं स्वतः कर. अरे शेत, अरे काय झालं? तू का बस. मालकीण समजायला लागले स्वतःला. कमेंट चढला हिला. आपण काय गुलामात घ्यायचे? अरे शिवा, काही काय बोलतोस तू? काही चुकीचं बोलत नाही आपण. स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करून घेते तू. शिवा, मी फायदा करून घेते? हे असं मध्येच काय चाललंय तुझं? मध्येच नाही, खूप आधीपासून बघत आलो आपण. तू ना अशी कॉलेजमध्ये स्कॉलर, आपण पण भेजाने कमी नाही, सांगून ठेवतो. शिवा, नको ते आरोप करू नकोस माझ्यावर. व्हॉट हॅपन? अरे का भांडते तुम्ही एकमेकांशी? तुमच्या दोघांचं काही बिनसलंय का? नंद्या, ही स्वतःला ना मालकीण समजायला लागली. त्यांनी खरगेच्या इस्टेटीची मालकीण समजल्यापासून हिची भाषा बदलली आहे. शिवा, शिवा, काही काय बोलतोस तू? माझी भाषा बदलली आहे. हो. शिवा, हे बघ, तू मस्करी करत असशील ना, तरी बघ आता मस्करी करू नको. मस्करी करत नाही आपण. खरं तेच बोलतोय. ए भावा, ऐक ना, थोडा शांत हो. अरे उंगात नको ना गैरसमज करू. अरे शक्ती मॅडम तशा नाही आहेत. हो ना, आणि तुमच्यात जे काही छोटे मोठे वाद आहेत ते तर ताणू नका. अरे नंद्या बोलते ते बरोबर आहे. जिथं जिथं प्रेम आलं ना, तिथं भांडणं आली. हे समजते ठाऊक काय. आता आमचंच बघ ना, दुड्याने माझी किती वेळा भांडणं झाली, पण आमची फ्रेंडशिप तोडली का? हे केस काप्या घुबड्या, तुझ्यापेक्षा जास्त श्रद्धुडी माझ्याशी भांडते. माझी श्रद्धोकली. अरे तिला एकदा चिंचेचा तो बुटुका खायचा होता, पण मला तिला तो खाऊन द्यायचा नव्हता, अर्थात काळजीपोटी. आणि एकदा तो हट्टच धरला की मला रिक्षारीच जायचं, तुझ्यासोबत गाडीवर डबल सीट येणार नाही म्हणून. नंतर तर काय, चप्पल काढून दाखवली. जाऊन दे आता, तिला चप्पल काढून दाखवून धाक दाखवायची सवयच म्हणा. पण आमचं जाऊन दे. पण तुम्ही दोघं का भांडताय? हे नंद्या, मला काय वाटतं माहितीये का, हे दोघं आपापसात भांडून प्रेम वाढवायचा प्रयत्न करतायत. अच्छा, असं होय. यस. म्हणजे विचार कर, आता हे लग्न झालं ना तेवढे भांडतायत, लग्न झाल्यावर केवढे भांडतील.
एकमेकांच्या उरावर बसतील लोक बरं. हा असा भांडणार असेल ना तर मी याच्याशी लग्नच नाही करणार. आपण पण गुडघ्याला बाशिंग बांधून उभा नाही आहेत. अरे असं काय असं अचानक का निघून गेला? तुम्ही बघितलं ना कसा बोलला तो माझ्याशी? मनात गर्व चढलाय का? नाही आवश्यक नाही मॅडम, तुम्ही ना का उगाच मनाला लावून घेऊ. तो जोकिंग मध्ये बोलून गेला असेल, मस्करी केली असेल त्याने तुमची. आणि शक्ती मॅडम तुमच्याशिवाय त्याचं पानही हलत नाही. आता भले रागराग करत गेलाय, येईल परत. पण एक सांगू का, तुमच्यावर लई जीव आहे त्याचा. खरं आहे शक्ती मॅडम. अहो तुमच्यासाठी त्याच्या मनात ही स्पेशल जागा आहे एकदम. आणि ती जागा कधी बी कुणी बी घेऊ शकणार नाही. शिवा आत ये, माझ्या खोलीत ये. शिवा तू काय करतोयस इथे? अगं मीच बोलवलं होतं त्याला इथे. कशासाठी? ऍक्च्युली शक्ती, मी ना इंडियात आल्यापासून ना मला काहीच काम नाहीये. म्हणजे खूप बोर होतंय. आय मीन ह्या घरात बोर नाही होते मला, पण अगं अमेरिकेत ना मी खूप ठिकाणी जॉब करायचे. माझं कसं रुटीन सेट झालं होतं, पण आता इथे मला काहीच काम नाहीये. सो तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प केली तर चालेल का? म्हणजे कसं माझं डोकं पण चालेल. त्याबद्दलच बोलायचं होतं, म्हणून मी शिवाला इथे बोलवलं होतं. हो ना शिवा? शक्ती, तुझी जर परमिशन असेल तर मी तुझ्या कामात तुला हेल्प केली तर चालेल का? ठीक आहे, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मोहिनी तू बाहेर चल, आपण यावर सविस्तर बोलूया. हो चालेल. तुम्ही वा पुढे, मी आलेच. हो चल शिवा.
शिवा, तुझ्या मानेवर मानेवर काय? केस आहे. तुझाच असेल. हो का? असेल हे. शिवा, तू मगाशी माझी मस्करी करत होतास ना? शिवा, तू रागवला नाहीयेस ना रे माझ्यावर? तू मगाशी मला जे काही बोलत होतास ते सगळं नाटक होतं ना? शिवा, तुला माझा कंटाळा नाही ना आलाय? मी तुला नकोशी वाटतेय का? काय पण काय बोलते शक्ती तू? आपल्याला का कंटाळा येईल तुझा? आपल्या काळजाचा तुकडा आहे तू. अरे आत्ता कुठे आपण प्रेमाच्या समुद्रात उतरलोय. आपल्या प्रेमाचं जहाज आहे ना, लय लांबपर्यंत न्यायचं आपल्याला. नक्की ना? म्हणजे विश्वास नाही आपल्यावर? शिवा, अरे काय करतोस? काय? कोणी बघेल ना. अरे मग बघू दे ना. घाबरतो का आपण? आज शिवा कोणाच्या बापाला घाबरत नाही, समजलं का? बघू दे त्यांना. तू का बघते त्यांच्याकडे? लाजते भारी तू. हे तसं नाही. मग कसं? पण काय? हे काय सुरू आहे? हा शिवा हिच्याशी कसा काय रोमॅन्स करतोय? माझ्या मोहिनी विद्येचा परिणाम हळूहळू होतोय. तर चालू दे चालू दे. फार काळ टिकणार नाही आहे. वाव, व्हॉट अ रोमॅन्टिक सीन. तुमचं चालू द्यात, मी काही पाहिलं नाही. सॉरी, मी तुमच्या दोघांना डिस्टर्ब केलं. तुम्हाला अजून थोडा वेळ हवा असेल तर घ्या. मी मॉमशी लगेच बोलून येते तोपर्यंत. अगं नाही नाही, असं काही नाही. तू ये ना, तू बस. नक्की? हो नक्की, ये बस. शिवा, शक्ती, मी तुला म्हटलं होतं ना की मला घरात बसून खूप बोर होतंय. सो मी तुम्हाला तुमच्या कामात हेल्प करू का? चालेल? प्लीज. हा, एक मिनिट. शिवा, त्या फाईल्स दे. हे बघ, हे एक प्रोजेक्ट आहे. सध्या या प्रोजेक्टवर आम्ही काम करतोय. तू याचं मार्केटिंग करू शकतेस. आमचं बजेट जास्त नाहीये, त्यामुळे तुझं पेमेंट. अगं, पेमेंटची अपेक्षा नाहीये मला. अगं पेमेंट देणार नाही असं नाही, पण फक्त कमी देऊ.